नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुलाबी जॅकेट घातल्यानंतर बरेचसे मवाळ झालेले आहेत असं आता सर्व बोललं जात आहे. अजित पवार हे करारी, कठोरपणे बोलणारे किंवा कधीकधी फटकळ होणारे म्हणून देखील ओळखले जातात. मात्र ही ओळख बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न आता सुरू केलेले आहेत. आता या बदलांचा परिणाम मतदारांवर होईल की नाही याचा निकाल जो आहे तो प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. पण अजित पवार हे मवाळ झालेले आहेत असं महायुतीमधल्या काही नेत्यांनाच वाटू लागलेलं आहे. आणि अजितदादांवरती किंवा राष्ट्रवादीवरती बोलताना अनेक वेळा विचार करून बोलावं लागतं याची जाणीव आता या नेत्यांना आहे की नाही असं आता चित्र समोर दिसू लागलेलं आहे. यातलं सगळ्यात जे महत्त्वाचं वाक्य होतं ते होतं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं. तानाजी सावंत यांचं वाक्य राष्ट्रवादीवरती मोठा ओरखडा ओढून गेलं. तो ओरखडा भरून निघायच्या आतच भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादीला आणखीन एक थोडासा चिमटा काढला. आता हा सगळा चिमटा काढल्यानंतर अजित पवार हे आक्रमकपणे बोलतील आणि त्यांना तसंच त्याच भाषेत उत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं प्रत्यक्षात झालं नाही. बाबा हो, मी काही या विषयावर बोलणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. तर विषय काय असेल तुमच्या लक्षात आलाच असेल. तर तो आहे तर अजितदादा हे महायुतीमध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत का? कारण महायुतीमधले भाजपचे नेते असोत किंवा शिवसेनेचे नेते असोत हे राष्ट्रवादीवर थेट टीका करत आहेत. भाजपचे नेते हे अजितदादांच्या गाडीसमोर जाऊन आंदोलन करत आहेत. तरीही अजित पवार फार आक्रमकपणे बोलत नाही आहेत. अजित पवार यांचा अभिमन्यू झाला आहे. अजित पवार यांना आता कोणताही वाद नको आहे किंवा अजित पवार यांनी आता मनोमन महायुतीसोबतच राहायचं ठरवलं आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या निमित्तानं शोधणार आहोत. तर पहिलं जे विधान आहे ते आहे तानाजी सावंत यांचं. शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात फटकळ मंत्री कोण असेल तर ते आहेत तानाजी सावंत, ज्यांच्या जिभेवरती अक्षरशः काय एक फटक्यांची एक आतषबाजी सुरू असते असे तानाजी सावंत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसतो पण बाहेर गेले की आम्हाला उलटी होते. खरोखरीच राष्ट्रवादीची चेष्टा करणारं, त्यांना एक हीन दर्जाची वागणूक देणारंच हे सगळं विधान होतं. राष्ट्रवादीचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते तानाजी सावंत यांच्यावर बोलले की आणि बच्चू कडू देखील बोलले, जर तानाजी सावंत यांना एवढा उलट्यांचा जर त्रास होत असेल तर त्यांनी चांगल्या डॉक्टरकडनं उपचार करून घ्यावेत असं देखील बच्चू कडू यांच्यासारख्या एका तटस्थ आणि त्रयस्थ नेत्याला देखील सुनवावं असं वाटलं. पण तानाजी सावंत हे पहिल्यांदाच असं बोलत असंही नाही आहे किंवा तानाजी सावंतच असं बोलत असंही नाही आहे. म्हणजे गणेश हाके हे राष्ट्रवादीवर आरोप करताना इतके घसरले, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपकडनं पैसे घेतले आणि काँग्रेसचं काम केलं इतका आरोप त्यांनी राष्ट्रवादीवरती केला. पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाठीमागे पाहिलं होतं की भाजपच्या नेत्या आशा बुचके यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमातच निदर्शनं केलेली होती. आता या सगळ्या गदारोळावरती, अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर होणाऱ्या टीकेवरती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार हे कोणी बोलत नाहीत. बोलतात कोण? अमोल मिटकरी बोलतात, पुण्यातून रुपाली पाटील ठोंबरे बोलतात, कधीकधी त्यांचे प्रवक्ते उमेश पाटील हे बोलतात. पण वरिष्ठ नेते कोणतेही थेटपणे प्रतिक्रिया देत नाही. काय त्यांची कोंडी होत असेल याची कल्पना आपल्याला या निमित्तानं येत असेल. अनेकांचं म्हणणं असं आहे की या महायुतीमध्ये अजित पवार हे आता महायुतीतल्या घटक पक्षांना नकोसे झाले आहेत की काय? कारण ज्या क्षणी लोकसभेचा निकाल लागला त्याच वेळेस संघाच्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातनं अजित पवारांवरती टीका केलेली होती. म्हणजे भाजपनं अजितदादांना सोबत घेऊन आपल्या पायावरती धोंडा पाडून घेतला अशा प्रकारचं ते सगळे आरोप होते. तरीही अजित पवार शांत आहेत. म्हणजे अजित पवार यांना असं वाटतं आहे की आता आपण जायचं तरी कुठे, जाये तो जाये कहाँ. महायुतीत राहिलं किंवा महायुतीतनं सोडलं तरी त्यांचा जो तोटा आहे तो तोटा काही भरून निघत नाही आहे. ते पुन्हा शरद पवारांकडे तातडीने जाऊ शकत नाहीत, शरद पवार त्यांना घेऊ शकत नाहीत. आणि महायुतीनं जर बाहेर पडायचं तर काहीतरी वेगळी तिसरी आघाडी तयार करावी लागेल. पण त्याला त्यांची तयारी आहे असं अजिबात वाटत नाहीत. लाडकी बहीण ही जी योजना त्यांची अर्थ खातं म्हणून ते राबवत आहेत, तर या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी त्यांना महायुतीची गरज आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की आता या क्षणी काही समीकरणं बदलणं, युत्या तोडणं किंवा नवीन करणं ही म्हणावी अशी काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे. आणि मला वाटतं याची कल्पना भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना आली असावी. त्यामुळंच अजितदादांना किंवा अजितदादांच्या पक्षाला ते खडे बोल सुनावत असावेत. आता या साऱ्या प्रकारावरती एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना झापलेलं आहे, त्यांना तंबी दिलेली आहे, असं जाहीरपणे तरी काही दिसून आलेलं नाही आहे. तानाजी सावंत यांना मुंबईमध्ये शिंदे यांनी बोलून घेतल्याची चर्चा होती. शिंदे यांच्या भेटीनंतर तानाजी सावंत थोडे नरमलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे त्यांनी असा बचाव केलेला आहे की माझं वाक्य जे आहे ते मीडियानं ट्विस्ट केलेलं आहे. खरं त्या वाक्यामध्ये ट्विस्ट करण्यासारखं काही नव्हतं. ते सरळपणे बोललेले होते की राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आम्ही मांडीला लावून बसतो, पण नंतर आम्हाला उलटी होते. याच्यामध्ये ट्विस्ट होण्यासारखं काय आहे हे तुम्ही देखील ओळखू शकाल. पण मला असं वाटतं आहे की अनेक ठिकाणी भाजपचा आणि राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा हा परंपरागत सामना आहे. अनेक असे मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी भाजपनं आणि अजित पवार किंवा राष्ट्रवादी यांचा गेली 20-25 वर्ष राजकीय सामना सगळा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आणि अशा ठिकाणी कार्यकर्ते एकत्र येणं किंवा त्यांचं मनोबल त्यांची मनं एकत्र होणं ही फार लांबची गोष्ट आहे आणि त्याचेच पडसाद असे स्थानिक स्तरावरती उमटत आहेत. आता यातनं रोहित पवार असा अर्थ काढतायत की भाजपला किंवा शिवसेनेला असं वाटतं आहे की अजित पवारांनी या महायुतीतनं बाहेर पडावं आणि तिसरी आघाडी त्यांनी तयार करावी. पण मला वाटत नाही रोहित पवार यांच्या दाव्यामध्ये काही तथ्य असावं. असं दिसून येत आहे की अजित पवार हा त्रास काही दिवस सहन करतील आणि जेव्हा त्यांची सायझेबल नंबरनं आमदार निवडून येतील तेव्हा मात्र ते महायुतीला थोडा आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी देखील मला शक्यता दिसून येत आहे. मला वाटतं अजित पवारांनी आज आपल्याला किती जागा लढवायच्या आहेत याचा देखील आकडा सांगितलेला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 60 जागांवरती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं नागपूरमध्ये घोषित केलेलं आहे. याचा अर्थ त्यांना किमान 50 ते 55% जर त्यांना यश मिळालं तर अजित पवार हे 30 ते 35 आमदार महायुतीमधनं राष्ट्रवादीचे निवडून आणू शकतात आणि एवढे जर आमदार निवडून आले तर आपण किंग मेकर होऊ शकतो असा देखील विश्वास त्यांना असेल. म्हणूनच ते आता महायुतीच्या नेत्यांकडनं थोडासा दबाव सहन करत आहेत, ताण सहन करत आहेत आणि आजचा हा आकडा जाहीर करून आपण 60 जागांपेक्षा जास्त काही भाजपकडे मागणार नाही हे देखील त्यांनी आता कार्यकर्त्यांना स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यामुळं एक तो शरद पवारांसारखी स्ट्रॅटेजी ते आता आखत आहेत, कमी जागा लढवायच्या पण त्या जागांवरती जास्तीत जास्त आपले आमदार निवडून आणायचे असा त्यांचा प्रयत्न आहे. 60 जागा निवडायच्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, बाकीच्या गोष्टी काही लक्षात घ्यायच्या नाहीत आणि महायुतीचा फायदा घेत आपला आमदार हा तिथून कसा निवडून येईल आणि त्यानंतर मग आपण या महायुतीकडे पाहावं असं अजित पवारांच्या मनानं ठरवलेलं असावं. त्यामुळेच ते आता आधी म्हटल्याप्रमाणे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असावेत. तुम्हाला काय वाटतं? खरोखरीच अजित पवार यांची या महायुतीमध्ये कोंडी होते आहे? अजित पवार यांना महायुतीतनं बाहेर पडण्यासाठी भाजपचे किंवा शिवसेनेचे नेते कामाला लागले आहेत का? मला वाटत नाही तसं काही होईल म्हणून, पण सध्या तरी अजित पवारांपुढे दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ते महायुतीत आहेत एवढं मात्र निश्चित. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.